नमस्कार, मी अक्षय सातर्डेकर. आपण पाहत आहात स्काय न्यूज टुडे. एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी या अनोख्या संकल्पनेतून रक्षाबंधन सणानिमित्त मालवण भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे देशाच्या सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सैनिकांना राख्या पाठविल्या जातात. पुरुषांबरोबर महिलाही लष्करी सेवेत असून देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींबरोबरच विद्यार्थ्यांनीही सीमेवरील आपल्या सैनिक बहिणींसाठी राख्या बनवल्या. सैनिक देशासाठी लढत असले तरीही देशातील नागरिकांनीही सैनिकांप्रमाणे सक्षम होऊन आपल्या कार्यातून देशसेवा करत राहणं गरजेचं आहे, असं सांगत 26,200 एवढ्या विक्रमी राख्या पोस्टाद्वारे देशाच्या सीमेवर विविध भागात तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत. यासाठी माजी विद्यार्थी व टेक्नो कंपनीचे डायरेक्टर मंगेश कुलकर्णी यांचं सहकार्य लाभलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे मालवणचे गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. श्रावणाला सुरुवात झाली असून सर्वांचा आवडता सण रक्षाबंधन याचे आगमन होईल. भाऊ बहिणीतील प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन. जरी लोके वर्षभर भांडत असले तरी सुद्धा प्रत्येक बहिणीचा हात हा या दिवशी भेटवस्तू घेण्यासाठी नेहमीच पुढे असतो. रक्षाबंधनाची सुरुवात कधी झाली याचा निश्चित पुरावा नाही, पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देणदानवांचा राजा वृत्तासूत्र याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाला आव्हान दिले होते. इंद्रने आपले वज्र उचलले आणि युद्धास निघाला. त्याच वेळी इंद्राला विजय मिळावा यासाठी त्याच्या पत्नी शिजुनीने त्यांना विष्णूकडून मिळालेला एक दोरा राखी म्हणून इंद्राच्या मनगटावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला विजय मिळावा अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्यांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळाले. अशाच प्रकारे भंडारी एज्युकेशन सोसायटी ज्युनियर कॉलेजची प्रत्येक विद्यार्थिनी या श्रद्धेने, याच भावनेने, याच मायेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 25,000 राख्या स्वतःच्या हाताने बनवून सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक वीर जवानांसाठी पाठवत आहे. आणि ही कॉलेजसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी गर्वास्पद बाब आहे, ज्याचा आपण नेहमीच आदर ठेवतो. धन्यवाद. न्यूजपेपर वाचला तर तुम्ही मध्ये रशिया युद्ध चालू झाले तर अजूनही चालू आहे. गाझापट्टीचं उदाहरण तुमच्याकडे माहिती असेल. तिथले फोटो पाहिले तर आपल्याला कळेल की सीमा संरक्षित असणं किती महत्वाचं आहे. आपण विचारही करू शकत नाही. पिण्याच्या पाण्यापासून ते एका वेळच्या जेवणापर्यंत हाल नागरिकांचे होतात जेव्हा आपली सीमा सुरक्षित नसते, परकीय आक्रमण आपल्यावर होते. तर या निमित्ताने पुन्हा एकदा त्या सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करून मी त्यांचे धन्यवाद मानतो.
दुसरी गोष्ट म्हणजे आज कार्यक्रमाला येण्याचं अजून एक दुसरं कारण म्हणजे जेव्हाही मला कुठल्याही कॉलेजमधून किंवा शाळेमधून बोलवलं येतं की असा कार्यक्रम आहे, तर तिथे जाण्याचं एक महत्त्वाचं एक कारण आहे की एमपीएससीतून पास झाल्यानंतर आपण एखाद्या पदावरती जाता येतं आणि तिथं मिळणारा मान सन्मान हा पुढे बसणाऱ्या लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागा व्हावा त्यांना मिळावी, हे त्याच्या मागचं एक उदाहरण असतं. मागच्या आठवड्यामध्ये मी आसराच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेलेलो होतो आणि आज मला एक देण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. मगाशी आपले माजी सैनिक साहेब बोलताना म्हणाले की भरतीच्या ते झालेले त्याच्यानंतर आता आधी कोणतरी एक झालेले, आणि जसं आर्मी भरतीमध्ये आपल्या इकडचं क्षेत्रामध्ये मुलं तेवढा इंटरेस्ट घेत नाही, तीच स्थिती एमपीएससीच्या परीक्षांमध्ये एमपीएससी असेल यूपीएससी असेल यामध्ये आहे. म्हणजे आपण जर रिझल्ट बघितला 10वी 12वीचा तर आपला कोकणाचा रिझल्ट असतो तो खूप चांगला असतो, पण जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये बघतो तर तेव्हा तिथला आकडा आपल्याला कमी झाला दिसतो किंवा ते आपण तेवढं त्या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नाही किंवा तिकडे आपण जात नाही. तर आता माझ्याबरोबर मजूर नाही तर आहे त्याही माझं करायचं आहे, त्या पण एमपीएससी राज्यसेवा 2020 आपल्याकडे एकत्र झालेला आहे आणि त्यांचा एक विशेष भाग म्हणजे त्या नॅशनल खो खो खेळाडू आहेत. म्हणजे तुम्ही खेळामध्ये एखादे प्रावीण्य असाल तुमचं आणि तुम्ही त्यामध्ये पुढे परत गेला नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेला तरी तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये येता येतं. म्हणजे आता तुम्ही अभ्यासात कमी असाल किंवा खेळामध्ये तुमचं जास्त प्रावीण्य असेल तर त्या वाटेने तुम्ही सरकारी नोकरीमध्ये येऊ शकता. त्यांचे एक उदाहरण आपल्या समोर आहे. तर सर्व आता विद्यार्थी आहेत तुम्हाला हेच माझं म्हणजे विनंती असेल की आपल्या करिअरकडे बघताना तुम्ही काळजीपूर्वक बघा. मगाशी ते आपले सर बोलले की हे जे वय असतं ते जीवनाला दिशा देणार असतं. या वयामध्येच आपण योग्य दिशेने वाटचाल केली यश अपयश ही पुढची गोष्ट आहे, पण त्यासाठी प्रयत्न न करणे हा खरं गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही पुढे एखादा तुम्ही डायरेक्शन निवडा आर्मी बनतो सैनिक साहेबांनी सांगितलं मानसिक साहेबांनी की आर्मी बनण्यासाठी प्रयत्न केला ते झाले तुमच्या त्याला हे ऐकून प्रेरणा घेऊन प्रयत्न करा, पण सगळे सिलेक्ट होतील असं नाही. तर ते प्रयत्न करताना तुमची बॉडी डेव्हलप होईल ती तुम्हाला आयुष्यभरासाठी ते तुम्हाला काय सोबत नाही. तसंच स्पर्धा परीक्षेचा आहे, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्याने खूप कमी लोक पास होतात, परंतु तो जो अभ्यास केलेला असतो तो तुम्हाला पूर्ण आयुष्यभर उपयोगी पडतो आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाईल तिथे तुम्हाला तो नक्कीच फायदा होईल. आज आम्ही हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे करत आहोत. आमच्या उपक्रमाची टॅगलाईन आहे एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावांसाठी. दरवर्षी आम्ही या मुली अशा प्रकारे राख्या बनवत असतो. यंदा आम्ही 25,000 राख्या बनवल्या आहेत. प्रत्येकाने ही स्वतः राखी बनवलेली आहे. याच्यातली एकही राखी चायनीज नाहीये किंवा विकत घेतलेली नाहीये. हे सर्व आम्ही स्वतःच्या मनापासून करत आहोत. सैनिक इतकं आपल्यासाठी करतात, त्यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट म्हणून आज आम्ही हे सर्व केलेलं आहे. नमस्कार, माझे नाव पियुष प्रकाश मसूरकर. मी आता 12वी मध्ये शिकत आहे. मी रक्षाबंधनसाठी मी पण राख्या केल्या आहेत. मी राख्या 150 केल्या आहेत. रक्षाबंधन हे बहिणीसाठी पण असतात, पण आम्ही मुलांनी पण 2 मुलांनी राख्या केलेल्या आहेत. भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दरवर्षी सैनिकांसाठी राखी पाठवण्याचा कार्यक्रम आपण करतो. एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी या घोषणेच्या किंवा ह्या वाक्यानुसार किंवा ही टॅगलाईन आपण जी ठेवलेली आहे यानुसार महाविद्यालयातील ज्या 11वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या स्वतःच्या हाताने राख्या बांधून या सैनिकांना आपण पाठवत असतो. यामध्ये लष्कर असेल, वायुदल असेल व हवाई दल असेल, अशा 3ही घटकांमध्ये आपण ही राखी पाठवत असतो. तर 2017 पासून हा आपण उपक्रम करतोय. सलग 8 वर्ष म्हणजे कोरोना असूनही, सगळं लॉकडाऊन असूनही आपण ह्या राख्या दरवर्षीप्रमाणे पाठवतो. याच्यामध्ये अजूनही 8 वर्षात कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही आहे. 1917 मध्ये विचार करताना असा एक विचार आला होता की भारतीय सैनिक जे आहेत ते रात्रंदिवस म्हणजे 24 तास ही देशाची रक्षण करत असतात आणि कोणत्याही प्रकारचा संप, कोणत्याही प्रकारची विश्रांती
किंवा कोणत्याही प्रकारचा आराम न करता हे सैनिक अखंडपणे देशाची देशसेवा करत असतात. तर अशा सैनिकांबद्दल एक मातृची भावना आहे, जी राष्ट्रभक्ती आहे. या सैनिकांना आपण काहीतरी देणं लागतोय, निदान त्यांना आपण वर्षातून एक दिवस आठवण करावी, अशा प्रकारची संकल्पना पुढे आली. आणि ह्या सैनिकांना सगळ्यात महत्त्वाचं प्रेम असतं ते म्हणजे बहिणीचं. बऱ्याच वेळा ह्या सैनिकांना अशा प्रकारच्या बंधुप्रेमापासून हे वंचित असतात. तर अशा सैनिकांना एक राखी पाठवून त्यांच्या प्रती एक राष्ट्रभाव किंवा प्रेम व्यक्त करण्याचं हा एक उपक्रम म्हणून, एक साधन म्हणून पाहिलं गेलं. आणि तिथपासून 555 राख्यांपासूनची ही सुरुवात आज 26,200 राख्यांपर्यंत पोचलेली आहे. तर या राख्याच्या उपक्रमाला आपले भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विजयजी पाटकर सर यांचं मोलाचं प्रेरणास्त्रोत आहेत. पूर्ण प्रकारे सहाय्य या पाटकर सरांकडून होतं. तसेच ऑनररी जनरल सेक्रेटरी करलकर सर असतील, हेरेकर सर असतील, लोकल कमिटीचे सदस्य असतील, तसेच आपले प्राचार्य तिवले सर यांचंही मोलाचं सहकार्य आहे. सुरुवातीला हा आपण कार्यक्रम फार लहान करायचो, पण आपले मित्र आमचे आणि आपले ग्रंथपाल श्री प्रफुल्ल देसाई यांनी अशी संकल्पना मांडली की हा कार्यक्रम आपण मोठा करू, त्याला वेगवेगळे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती बोलू आणि त्यांच्या संकल्पनेतून एक 3-4 वर्ष आपण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. हे पूर्णपणे श्रेय जे आहे कार्यक्रमाचं हे देसाई सरांना जातं. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी संस्थेकडून श्री आपले माजी विद्यार्थी जे आहेत ते कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी यांच्याकडून दरवर्षी या राख्यांसाठी अर्थसहाय्य होतं. त्याचबरोबर स्वतः मुली आपल्याकडचे जे पैसे असतात त्या पैशातून ह्या राख्यांची खरेदी करतात, साहित्याची खरेदी करून ह्या राख्या स्वहाताने बनवतात. आपण फक्त स्वहातानेच राख्या बनवून घेतो, कोणत्याही प्रकारची रेडीमेड जी आहे राखी ही ते आपण स्वीकारत नाही. तर अशा प्रकारचा बंधुभाव, राष्ट्रभक्ती, पहिला देश नंतर आपण, राष्ट्र सर्वप्रथम, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावी आणि मुलांचं, युवकांचं देशाबद्दलचं प्रेम सैनिकांप्रती वाढवावं. ज्या देशातील नागरिक हे सैनिकांचा आदर करत असतो त्या देशाला कधीही भीती नाही असं म्हणतात. ज्या देशातील आदर्श हा सैनिक असतो, देशासमोरचा राष्ट्रभक्त तरुणांसमोर सैनिक हा आदर्श उभा राहिला तर या देशाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. भविष्यात कोणत्याही प्रकारचं जरी देशावर संकट आलं तरी हा देश पूर्णपणे खंबीरपणे त्याचा मुकाबला करेल असं मला ह्या वाटतं. आणि हा एक छोटासा उपक्रम आपण ह्या माध्यमातून राष्ट्रभक्ती युवकांमध्ये जागृत व्हावी म्हणून अशा प्रकारचा हा उपक्रम गेली 8 वर्ष आपण करतो. धन्यवाद. वंदे मातरम. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, भारतीय सेवा दलातील सेवानिवृत्त हवालदार राजन कुमठेकर, प्राचार्य हनुमंत तिवले, प्राध्यापक पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते. जुबेर खान, स्काय न्यूज टुडे, मालवण.